40च्या उंबरठ्यावर आलेली ती उशिरा का होईना एका नव्या आयुष्याचं स्वप्न पाहत होती. लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं मिलन नाही, तर दोन कुटुंबांना जोडणारा एक धागा आहे असा तिचा विश्वास होता. पण तिच्या बाबतीत हा धागा नसून एक अदृश्य बेडी होती, जी तिच्या स्वप्नांचा हळूहळू गळा घोटत होती. तिच्या पतीच्या शरीरातील एका नैसर्गिक उणीवामुळे तिच्या सासरच्यांनी तिच्यासाठी एक असा क्रूर आणि अमानुष मार्ग निवडला, ज्याची कल्पना कोणत्याही सुसंस्कृत व्यक्तीला येणार नाही. एका मागून एक येणाऱ्या संकटांमुळे ती आतून तुटली होती, पण तिच्या या दुःखाच्या वाळवंटात तिला एक नवी पहाट दिसेल अशी आशा होती. पण तिला हे माहीत नव्हतं की तिच्या आयुष्याचा शेवट एका अशा भयंकर वळणावर होणार आहे, जिथे माणुसकीची सर्व मर्यादा ओलांडली गेली होती. चला तर बघूयात सविस्तर घटना. ही कहाणी आहे 40शीत पदार्पण केलेल्या एका स्त्रीची, जिचं नाव होतं कल्पना. आयुष्याचा बराच काळ तिने एकाकी घालवला होता, पण तिच्या मनात अजूनही आशेचा दिवा तेवत होता. वयाची 40 उलटून गेली तरी तिचं लग्न जमलेलं नव्हतं. समाजाच्या नजरेत एकाकी राहण्याचं दुःख काय असतं हे तिला पुरेपूर माहिती होतं, पण नियतीने तिच्यासाठी काही वेगळंच लिहिलं होतं. फेब्रुवारी 2024 मध्ये वडोदरा जवळील नवापुरा गावात राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत तिचं लग्न ठरलं आणि तिच्या आयुष्यात आनंदाची पालवी फुटली. लग्नानंतरच्या तिच्या जीवनाची सुरुवात गोड झाली. तिच्या नवऱ्याचं वयही जवळपास तिच्याच वयाचं होतं, त्यामुळे दोघांनीही आपापल्या उशिरा सुरू झालेल्या संसाराला जपण्याचा निर्धार केला होता. कल्पनाने आपल्या पतीची आणि सासऱ्यांची काळजी घेण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाही. तिच्या मनात केवळ एकच स्वप्न होतं, आपल्या संसाराला सुखी आणि परिपूर्ण बनवणं. साधारणपणे लग्न झाल्यावर प्रत्येक घरात अपेक्षा असते की लवकरच एखादं बाळ जन्माला यावं. कल्पनाच्या सासरच्यांचीही तीच इच्छा होती. कल्पना आणि तिच्या नवऱ्याचं वय जास्त असल्यामुळे मूल होण्यात काही अडथळे येत असतील असं त्यांचा समज होता. त्यांनी एका चांगल्या डॉक्टरचा सल्ला घ्यायचं ठरवलं. गुजरातच्या एका नामांकित गायनेकोलॉजिस्टकडे त्यांनी उपचार सुरू केले. डॉक्टरांनी काही तपासण्या केल्या आणि त्याचवेळी एका अनपेक्षित सत्याचा खुलासा झाला. रिपोर्ट्समधून कळालं की कल्पनाच्या पतीच्या शरीरात स्पर्म काउंट कमी असल्यामुळे त्यांना मूल होण्यात अडचणी येत होत्या. हे ऐकून कल्पना आणि तिच्या सासरच्या लोकांना मोठा धक्का बसला. कल्पनाला वाटलं की तिचं आई होण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, तर सासरचे लोक दुःखी झाले. डॉक्टरांनी त्यांना IVF तंत्रज्ञानाचा सल्ला दिला, पण काही कारणामुळे IVF उपचार यशस्वी झाले नाहीत. कल्पना पूर्णपणे खचून गेली. जेव्हा सर्व मार्ग बंद झाले तेव्हा कल्पनाने एक पर्याय सुचवला, एक मूल दत्तक घेण्याचा. पण तिच्या सासरच्यांनी हे ऐकून साफ नकार दिला. त्यांना त्यांच्याच रक्ताचा वारस हवा होता. यावरून घरात तणावाचं वातावरण तयार झालं आणि पती पत्नीमध्येही अनेकदा वाद होऊ लागले. कल्पनाची स्वप्न हळूहळू विरून चालली होती आणि ती आतून पूर्णपणे तुटली होती. पण तिच्या साऱ्या दुःखाला अजून एक धक्कादायक वळण मिळणार होतं. तिच्या सासरच्यांच्या मनात एक विकृत आणि घृणास्पद कष शिजत होता, ज्याची कल्पनाही तिला नव्हती. जुलै 2024च्या एके रात्री कल्पनाचा नवरा कामासाठी बाहेर गेला होता. ती आपल्या खोलीत शांतपणे झोपली होती. अचानक तिच्या खोलीचा दरवाजा उघडला. तिला वाटलं नवराच परत आला असेल, पण तिच्या डोळ्यासमोर एक भयानक दृश्य उभं राहिलं. तिच्या वडिलांसारखे असलेले तिचे सासरे तिच्या खोलीत आले आणि त्यांनी तिच्यावर बळजबरी करायला सुरुवात केली. कल्पनाने प्रतिकार केला, आरडाओरड केली, पण तिचा आवाज दाबून टाकत तिच्या सासऱ्यांनी तिच्यावर अत्याचार केला. त्या रात्री कल्पनाची स्वप्न, तिचा सन्मान आणि स्वतःवरील विश्वास पूर्णपणे तुटला. सकाळी उठल्यावर कल्पनाला काहीच सुचत नव्हतं. ती पूर्णपणे घाबरली होती. तिने तातडीने आपल्या नवऱ्याला हा प्रकार सांगितला. तिला वाटलं होतं की तिचा नवरा तिच्या बाजूने उभा राहील आणि आपल्या वडिलांना जाब विचारेल, पण काही भलतंच घडलं. नवऱ्याने आपल्या वडिलांना एक शब्दही न विचारता उलट कल्पनालाच गप राहण्याची धमकी दिली. मला मूल हवं आहे, म्हणून जे घडलं ते कोणालाही सांगू नकोस. जर तू हे बाहेर सांगितलं तर मी तुझे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करेल, अशी त्याने तिला धमकी दिली. कल्पनाला आता कळून चुकलं होतं की तिने लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. पुढे ही घटना इथेच थांबली नाही. जुलै 2024 ते नोव्हेंबर 2024 या काळात कल्पनाचे सासरे वारंवार तिच्यावर अत्याचार करत राहिले, पण तरीही कल्पना गर्भवती राहिली नाही. सासऱ्यांची सैतानी वृत्ती इथेही थांबली नाही. सासऱ्यांकडूनही मूल होत नाही हे कळाल्यावर त्यांनी आणखी एक भयंकर निर्णय घेतला. त्यांनी कल्पनाच्या नंदेच्या नवऱ्याला म्हणजे नंदोईला तिच्यावर अत्याचार करण्यास सांगितले. डिसेंबर 2024 पासून कल्पनाच्या नंदोईनेही तिच्यावर वारंवार अत्याचार करायला सुरुवात केली. आता कल्पनाला कळून चुकलं होतं की तिच्या आयुष्यातील हे लोक माणसं नसून सैतान आहेत. बदनामीच्या भीतीने ती गप राहिली आणि हा असह्य शारीरिक व मानसिक छळ सहन करत राहिली.
जुलै 2024 ते मे 2025 या काळात कल्पनावर सासरे आणि नंदोईकडून असे जातीय सुरू होते. जून 2025 मध्ये जेव्हा तिला त्रास व्हायला लागला तेव्हा डॉक्टरांच्या तपासणीतून तिला दिवस गेल्याचं कळलं. तिला वाटलं की आता तरी तिचा हा छळ थांबेल, पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही कारणामुळे तिचा गर्भपात झाला आणि ती पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेत लोटली गेली. यानंतर पुन्हा तिच्या सासरच्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आपला छळ असह्य झाल्यामुळे अखेरीस कल्पनाने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. नवापुरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिने आपल्यासोबत गेल्या वर्षभरात घडलेला प्रत्येक प्रसंग पोलिसांना सांगितला. तिचं म्हणणं ऐकून पोलिसही हादरले. त्यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि तातडीने तक्रार नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणात कल्पनाचा पती, तिचे सासरे आणि तिच्या नंदेच्या पतीला अटक केली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी योग्य तपास केल्यावर अखेर त्या तिघांनी आपला गुन्हा कबूल केला. नवापुरी पोलिसांनी सासऱ्यांवर आणि नंदोईवर अत्याचार आणि छळाचा गुन्हा दाखल केला, तर तिच्या पतीवर ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात आणखी कोण सामील आहे याचा तपास सध्या सुरू आहे. कल्पनाने एक सामान्य स्त्री म्हणून आयुष्याची काही स्वप्न पाहिली होती, पण तिच्या नवऱ्यातील एका कमतरतेमुळे तिला इतकी भयानक शिक्षा भोगावी लागली, ज्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. एका सुखी संसाराची आस बाळगलेल्या स्त्रीवर झालेला हा अत्याचार समाजाला विचार करायला लावणारा आहे. जिथे माणसाने माणुसकीला कधीच मागे सोडले आहे. कुटुंबाचा वारसदार हवा, तोही आपल्याच रक्ताचा. हा अट्टहास पुरुष प्रधान संस्कृतीतून येतो. महिलेला फक्त मूल जन्माला घालणारे एक साधन मानलं जातं. या घटनेत पतीमध्ये दोष असूनही महिलेलाच दोषी ठरवून तिच्यावर अत्याचार केले गेले. कुटुंबाचं वंश पुढे चालवण्यासाठी महिलेचा वापर कोणत्याही वस्तूसारखा करण्यात आला. या घटनेतील आरोपींनी म्हणजे सासरा आणि नंदो यांनी केलेल्या कृत्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की त्यांना कायद्याची अजिबातच भीती वाटली नाही. त्यांना वाटलं की महिला बदनामीच्या भीतीने कधीच तक्रार करणार नाही. हे समाजातील अनेक गुन्हेगारांच्या मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. त्यांना खात्री असते की महिला गप्प बसेल आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. या घटनेत पतीनेही आपल्या पत्नीला ब्लॅकमेल करून गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यालाही कायद्याची पर्वा नव्हती हे दिसून येतं. महिलेला तिच्या नवऱ्यानेच धमकावून गप्प बसण्यास भाग पाडले. यामुळे तिचा आत्मविश्वास पूर्णपणे तुटून गेला. आई बनण्याचं स्वप्न पूर्ण होत नसल्यामुळे ती आधीच खचली होती. त्या क्रूर घटनांमुळे ती पूर्णपणे निराशेच्या गर्तेत गेली. तिला आपल्याच घरात सुरक्षित वाटत नव्हतं. सततचा मानसिक आणि शारीरिक छळ सहन केल्यामुळे तिने तक्रार करण्यास उशीर केला, पण अखेर तिने घेतलेला धाडसी निर्णय हा तिचा एक मोठा विजय आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीने यातून बोध घेण्याची गरज आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला, विशेषतः महिलांना, जर अशा प्रसंगातून जावं लागत असेल तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. बदनामीच्या भीतीपोटी अन्याय सहन करण्यापेक्षा त्याचा विरोध करणं महत्वाचं आहे. समाजानेच अशा क्रूर मानसिकतेला सुरुंग लावणे गरजेचे आहे. या घटनेतून हे स्पष्ट होतं की केवळ शिक्षण असून चालत नाही, तर माणुसकी आणि नैतिक मूल्याची गरज आहे. एका सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या महिलेचं आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त होणं हे आपल्या समाजासाठी एक लाजिरवाणं सत्य आहे. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.